दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या 2 दिवसांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील असा इशाराही वेधशाळेने दिलाय। अशा वातावरणात पिकांची आणि पशुधनाची काळजी कशी घ्यायची ते पाहूयात। पक्व झालेल्या आंबा फळांची काढणी करावी। खरबूज, टरबूज या फळ पिकांमधील विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी 4% निंबोळी अर्काची फवारणी करावी। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी आलं आणि हळद पिकांची लागवड करावी। बोर या फळ पिकांमध्ये जमिनीपासून 60 सेंटीमीटर उंचीपर्यंत 4 ते 6 दुय्यम फांद्या ठेवून छाटणी करावी। तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता पक्व आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी। ज्या ठिकाणी हलका पाऊस झालेला आहे आणि हवामान ढगाळ होतं तिथे आंबा झाडावर असलेल्या काढणी योग्य फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। आंबा फळांची काढणी केल्यानंतर बुरशीनाशकाची प्रक्रिया 0.05% कार्बेडेन्झिम 0.5 ग्रॅम पर लिटर पाणी देऊन पिकवावीत। केळीच्या घडांचे प्रखर उन्हापासून संरक्षणासाठी 6% सच्छिद्र स्कर्टिंग बॅगने घड झाकावे। ऊस पिकास सरीआड सरी पाणी द्यावं आणि आच्छादनाचा वापर करावा। हिरव्या चाऱ्याकरता ज्वारी, पुसाचारी, MP चारी, SSG 898 पेरणी करावं। तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेली फळं, भाजीपाला पिकं आणि इतर पिकं यांचं पावसापासून संरक्षण करावं। काढणी केलेलं पीक सुरक्षित ठिकाणी साठवावं। भुईमुग पिकाला शेंगा भरण्यापूर्वी जिप्सम 200 किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावं आणि पाणी द्यावं। पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी उभ्या फळबागा व इतर पिकांना ठिबक पद्धतीने पाणी द्यावं। 2 पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी करावं आणि आच्छादनाचा वापर करावा। या आठवड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे पिकांची उघड्यावर साठवण करू नये। हंगामी फुलझाडांची लागवड केली असल्यास तीव्र उन्हापासून रोपांचं संरक्षण करावं। तसंच रोपांना नियमित आणि वेळेवर पाणी द्यावं। रोपांना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।